नाही आता खरं म्हणजे निवडणुका येतात, निवडणुका जातात. सर्वांनी शांतता ठेवण्याची गरज आहे, शांतता ठेवली पाहिजे. फार मोठा त्याचा कुणी त्या ठिकाणी जिंकला असेल किंवा कोणाची हार या ठिकाणी जरी झाली असेल तर आपल्या इकडे नेहमी करता आपण शाळेमध्येही शिकवलं जातं आणि आपल्या संस्कारातूनही आपली घरची वडीलधारी मंडळी त्या ठिकाणी आपल्याला नेहमी शिकवत असे की जिंकले तर जास्त उतू नका, मातू नका आणि त्या ठिकाणी पराभव झाला असेल तरी खचून जाऊ नका. सगळ्यांनी त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी खिलाडी वृत्तीनं त्या ठिकाणी पचवल्या पाहिजेत, मानल्या पाहिजेत. मेहकरमध्ये जी काही काल अनुचित प्रकार घडला, निश्चित तो मेहकर शहराला वैभवाला त्या ठिकाणी शोभणारा नाही. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं सर्वांना त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्याचं त्या ठिकाणी आव्हान करतो आणि आपण सर्वांनी शांततेनं गुन्ह्या गोविंदानं या ठिकाणी जसे आपण आतापर्यंत राहत आलो पुढच्या काळामध्ये सुद्धा असंच आपण सगळ्यांनी राहिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.